हॅलो फ्रेंड्स, अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती याकरिता विद्यार्थी मित्रांनो 30 एप्रिलपासून फॉर्म चालू झाले आहेत। 20 मे लास्ट डेट आहे। तर लक्षात घ्या, या अवधीमध्ये आता तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा काहींचा फॉर्म भरला असेल, भरायचा बाकी असेल तर त्यांकरिता आजचा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा असेल। तर लक्षात घ्या, जी मर्यादित विभागीय परीक्षा असणार आहे त्या परीक्षेचा पॅटर्न काय आहे तर तो आपण बघणार आहोत। त्यानंतर अभ्यास कसा केला पाहिजे, बरोबर, आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, कारण की आपण जॉब करतोय त्या अनुषंगाने आपण अभ्यास कसा केला पाहिजे, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर सर्वात पहिल्यांदा हा जो तुमची एक्झाम आहे ती 200 गुणांसाठी असणार आहे। ती असणार आहे वस्तुनिष्ठ स्वरूपाची, ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच का एक प्रश्न आणि 4 ऑप्शन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो असणार आहे। तर यामध्ये तुम्हाला टॉपिक कोणकोणते, विषय कोणकोणते आहेत तर सर्वात पहिल्यांदा इंग्रजी विषय आहे। यामध्ये 10 प्रश्न विचारण्यात येणार आहेत 20 गुणांसाठी। त्यानंतर मराठी व्याकरण 20 प्रश्न विचारण्यात येणार आहेत 40 गुणांसाठी। त्यानंतर सामान्यज्ञान आणि संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी म्हणजेच ॲप्टिट्यूड 40 प्रश्न विचारले जाणार आहेत 80 गुणांसाठी। त्यानंतर महिला व बालविकास योजना कायदे यावर विद्यार्थी मित्रांनो 30 प्रश्न विचारले जाणार आहे 60 गुणांसाठी। आता यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की तुमची 10 वर्ष सर्व्हिस झाली पाहिजे, बरोबर, आणि 40 वर्षापेक्षा अधिक वय तुमचं असलं नाही पाहिजे। तर या सर्वसाधारण अटी, या अटींमध्ये जे क्वालिफाय करतात त्यांमध्येच विद्यार्थी मित्रांनो ही एक्झाम होणार आहे। तर या ठिकाणी एकूण किती जागा आहेत तर 272 जागा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भरवायचे आहे। जर तुमचं वेतन जर बघितलं तर 35,400 बेसिक आहेत, म्हणजे पगार जवळपास 45,000 ते 50,000 या रेंजमध्ये असणार आहे। त्यामुळे चांगल्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। तर अभ्यासाची रूपरेषा काय असली पाहिजे, कारण की लक्षात घ्या, आपल्याकडे जर काय म्हणता येईल की मटेरियल फिक्स जर असेल तर एवढंच अभ्यास करायचा आहे आणि त्यातूनच अभ्यास करायचा आहे, हे जर फिक्स असेल तर चांगल्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अभ्यास होऊ शकतो। आपण जर यूट्यूबवर सर्च करत बसले प्रत्येक टॉपिक तर अभ्यास चांगला होणार नाही। तर संपूर्ण जेवढाही तुमचा सिलेबस आहे त्यावर आधारित आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्नसंच तयार केला आहे। यामध्ये सर्वात पहिल्यांदा ICDS योजना, पोषण अभियान, संगणक टॉपिक नाही तुम्हाला, तर यावर तुम्हाला 2000 प्रश्न भेटणार आहेत। बघा, परीक्षेत फक्त 30 प्रश्न येणार आहे, आपण तुमच्याकडून 2000 प्रश्नांची तयारी करून घेतोय, म्हणजे हे 30 मार्क तुमचे लगेचच विद्यार्थी मित्रांनो फिक्स होऊन जातील। त्यानंतर सामान्य ज्ञान या टॉपिकवर आपल्याकडे 4700 प्रश्न उपलब्ध आहे। आता 4700 प्रश्न म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय काय तर लक्षात घ्या, सामान्य ज्ञान म्हटलं की अर्थव्यवस्था, इतिहास, राज्यव्यवस्था, भूगोल, समाजसुधारक, सामान्य ज्ञान टेस्ट अशा पद्धतीने फोल्डर तयार केले आणि प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला या ठिकाणी MCQ स्वरूपात PDF फाईल विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केलेल्या आहेत। त्यानंतर तुमच्यासाठी सराव प्रश्नपत्रिका देखील दिल्या आहेत, याबद्दल पुढे माहिती घेऊयात। चालू घडामोडी आहेत, अपडेटेड चालू घडामोडी तुम्हाला भेटून जातील। मराठी व्याकरण आहे, MCQ आणि नोट्स दोन्ही भेटतील। इंग्लिश ॲप्टिट्यूडचे देखील प्रश्न आहेत। त्यानंतर ॲप्टिट्यूड या ठिकाणी आहेत, 18,500 प्लस प्रश्न आहेत। प्राईस फक्त 249 रुपये ठेवण्यात आले आहेत। हे संपूर्ण मटेरियल तुम्हाला PDF स्वरूपात विद्यार्थी मित्रांनो आपण प्रोव्हाइड करत आहोत। लक्षात घ्या, क्वालिटी कंटेंट अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला देतोय। लक्षात घ्या, 2000, 3000, 5000 रुपये घालण्याची काही आवश्यकता नाही। हे मटेरियल तुमच्याकडे असेल, तुम्ही मोबाईलमध्ये विद्यार्थी मित्रांनो PDF फाईल बघू शकता। याला तुम्हाला प्रिंट काढता येणार नाही, फक्त मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर तुम्ही या PDF फाईल विद्यार्थी मित्रांनो बघू शकता। तर जेही इंटरेस्टेड असतील त्यांनी लगेचच विद्यार्थी मित्रांनो हे मटेरियल घ्यायचं आहे। त्यासोबत लक्षात घ्या, हे मटेरियल घेतलं आणि जर तुम्हाला ऑनलाईन प्रॅक्टिस जर करायची असेल, ऑनलाईन टेस्ट जर द्यायची असेल ॲप्लिकेशन थ्रू, त्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या ठिकाणून हा 149 रुपीजचा कोर्स आपण घेऊ शकता। यामध्ये फुल लाईन टेस्ट दिले आहेत 5, सामान्य ज्ञानच्या ऑनलाईन टेस्ट आहेत, मराठी व्याकरणाची ऑनलाईन टेस्ट, इंग्लिश ग्रामर आणि चालू घडामोडी ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील। जर तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू काय म्हणता येईल की ऑनलाईन टेस्ट आणि ज्या नोट्स होत्या 250च्या ते जर कंबाईन पॅकेज जर पाहिजे असेल तो देखील कोर्स अवेलेबल आहेत। त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्या ठिकाणाहून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं, मोबाईल नंबर टाकायचा, OTP टाकायचा, त्यानंतर हा जो कोर्स आहे तो तुम्ही परचेस त्या ठिकाणून करू शकता। तर लक्षात घ्या, आपण अर्ज करण्याची मुदत काय तर 30 एप्रिल ते 20/5 पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता। सामान्य ज्ञानमध्ये मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला हे मटेरियल भेटणार आहे। त्यानंतर ज्या टेस्ट आहे 10 तुम्हाला फुल लेंथ टेस्ट भेटत आहे 100 प्रश्नांचे, या 10 टेस्टच्या PDF फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केल्या आहेत। त्यानंतर सराव प्रश्नपत्रिका बघून घ्या, 100 सराव प्रश्नपत्रिका आणि TCS परीक्षेत विचारलेले प्रश्न देखील या ठिकाणी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत। त्यानंतर ॲप्टिट्यूडचे बघू शकता, रिझनिंगच्या PDF फाईल आहेत, अंकगणिताचे PDF फाईल आहेत, हँड रिटन क्वेश्चन आहेत, ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत।
करंट अफेअर्स देखील, मंथली करंट अफेअर आणि इम्पॉर्टंट ज्या इतर करंट अफेअरचे PDF आहेत त्या देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत. इंग्लिश ग्रामरचं चॅप्टर वाईज PDF आहेत. त्यानंतर कंबाईन देखील PDF या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जात आहेत. मराठी ग्रामरचे तुम्हाला प्रश्नसंच भेटून जातील, टॉपिक वाईज प्रश्न त्या ठिकाणी भेटून जातील. त्यासोबत तुम्हाला नोट्स देखील भेटणार आहेत, या ठिकाणी बघू शकता. मराठी व्याकरणाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जात आहेत. हे देखील आपण विद्यार्थी मित्रांनो नक्कीच घेऊ शकता. त्यानंतर ऑनलाईन टेस्ट देखील विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आले आहेत. तर म्हणायचा अर्थ काय, तर विद्यार्थी मित्रांनो एकच मटेरियल घ्या, डेली एक स्वतःचं टाइम टेबल तयार करा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. वेगळं काही करायचं गरज नाही. एकदा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही जे वाचलं आहे ते 2 ते 3 वेळा जर रिव्हिजन केलं तर तेच तुमच्या लक्षात राहील. त्यामुळे हे जे 18,500 प्लस प्रश्नांचं जे मटेरियल आहे ते नक्कीच तुम्ही परचेस करा. याकरिता 93 56 25 60 34 यावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. तसेच लक्षात घ्या, जर तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर जर विद्यार्थी मित्रांनो प्रश्नसंच ऑनलाईन स्वरूपात पाहिजे असेल, म्हणजे व्हिडिओ मी तयार करावा असं जर तुमची इच्छा असेल तर खाली कमेंट करा की व्हिडिओ बनवा. नक्की विद्यार्थी मित्रांनो आपण त्या ठिकाणी प्रत्येक टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये थँक्यू देखील कमेंट करू शकता. लक्षात घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. थँक्यू.